आज जल जीवन मिशन या संदर्भात एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी होती, ज्यामध्ये संपूर्ण जल जीवन मिशनचा आढावा घेऊन त्यातल्या काय कंप्लायन्सेस आहेत ते कंप्लायन्सेस आपण केलेले आहेत आणि आता ॲडिशनली आपल्याला त्याच्यामध्ये जो काही निधी आहे त्याची मागणी आपण केली आहे। आपल्याला केंद्र सरकारने आश्वस्त केलं आहे की यावर्षी 75% जास्त ज्या स्कीम्स आपल्या पूर्ण झाल्या आहेत त्याच्याकरता आपल्याला पैसा मिळणार आहे। 50 ते 75 वाल्यांकरताही पैसा मिळणार आहे। जवळपास 6,800 कोटी रुपये हे आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता आपल्याला देत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या योजना कंप्लीट होतील। त्यासोबत 100% ज्या गावांचं काम झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या ग्रामपंचायतींचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या तालुक्यांचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे आणि ज्या जिल्ह्यांचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे। तर आमचा प्रयत्न असेल की तालुके जिल्हे याचं सर्टिफिकेशन झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। यासोबत काही राज्य सरकारच्याही अडचणी होतात त्या देखील आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। सोबतच जी काही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे त्या अंतर्गत आपल्याला ज्या काही स्कीम्स मिळालेल्या आहेत त्याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातही अधिकचे जे काही पैसे आपल्याला पाहिजे आहेत ते पैसे आपण त्या ठिकाणी मागितलेले आहेत। त्याची सकारात्मक चर्चा झाली आहे।